तर एकदम जबरदस्त हा T20 वर्ल्ड कप चालला आहे मित्रांनो. काय मॅचेस होतात. आत्तापर्यंत 6 मॅचेस झाल्यात, पण या 6 मॅचेसमध्ये काय आपल्याला क्रिकेट बघायला भेटले. जर तुम्ही बघितलं असेल पाकिस्तानची आणि नेदरलँडची मॅच, ऑलमोस्ट पाकिस्तान हरता-हरता वाचले. तिथं जर फहीम अशरफ नसता किंवा फहीम अशरफचा कॅच जर पकडला गेला असता, तर पाकिस्तान पहिल्याच मॅचमध्ये हरत होतं आणि अपसेट बघायला भेटला असता आपल्याला एक. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल USA आणि इंडियाची मॅच. तिथंसुद्धा खूप टफ मॅच झाली मित्रांनो. ऑलमोस्ट हरता-हरता इंडिया वाचलं. तर त्यानंतर तुम्ही अजून कालची मॅच बघा नेपाळची. नेपाळसारखा क्रिकेटचा देश तो येऊन इंग्लंडला हरवतो आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता काय लेवलच्या मॅचेस झालेल्या आहेत. फक्त 10 रन लागत होते 6 बॉलमध्ये. ते फक्त सॅम करनमुळे तरी मॅच जिंकता आली इंग्लंडला, नाहीतर हरली असती मॅच. सो एवढ्या टफ मॅचेस झाल्यात, एवढ्या कॉम्पिटेटिव्ह टीम आहेत यावेळेस. सगळ्यात मला ना जबरदस्त वर्ल्ड कप दिसतो हा. सगळ्या टीम तेवढ्याच स्ट्रॉंग दिसतात आहेत, तेवढ्याच प्रिपरेशनने आलेल्या दिसतात आहेत. सो एकदम जबरदस्त वर्ल्ड कप होतो आहे हा. 6 मॅचेस झाल्यात, पण एकदम कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट बघायला भेटले. कोणत्याच टीमला तुम्ही इक्वेशनच्या बाहेर टाकू शकत नाहीत. एकदम जबरदस्त सगळ्या टीम आहेत. सगळ्या टीम्स पूर्णपणे एफर्ट देताना दिसतात आहेत. तर कोणतीच मॅच ह्याच्यामध्ये खाली वरती नाही किंवा असं नाही की एखादी टीम कॉम्पिटेटिव्ह नाही आहे. तर आणि त्याच्यामध्ये आता उद्या एक मॅच आहे मित्रांनो, 10 फेब आहे. त्याच्यामध्ये USA आणि पाकिस्तानची मॅच आहे. मी तर म्हणतो तिथे USA फेवरेट्स आहे या मॅचमध्ये. सो एवढी जबरदस्त टीम आहे USA. उद्या कदाचित एक मोठा अपसेट बघायला भेटू शकतो.